प्रेज गॉड. आपण वाचणार आहोत स्तोत्रसंहिता 130 1 ते 8 वचन आपण वाचणार आहोत. तरी हे स्तोत्रसंहिता हे परमेश्वराच्या द्वारे मिळणाऱ्या तारणाविषयी आशा, म्हणजे देवाकडून माणसाला मिळणारं तारण याची माणसाला आशा आहे, याच्याविषयी हा ही स्तोत्रसंहिता आहे. तरी हे आपण आज वाचन करणार आहोत. हे परमेश्वरा, मी शोकात सागरातून तुझा धावा करीत आहे. हे प्रभू, माझी वाणी ऐक. माझ्या विनवणीच्या शब्दाकडे तुझे कान लागोत. हे परमेश्वरा, तू अन्याय लक्षात आणशील तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरेल? तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे. मी परमेश्वराची अपेक्षा करतो, माझा जीव अपेक्षा करतो आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. हे इस्रायल, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठाई दया आहे. त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे. तो इस्रायलास त्याच्या सर्व अधर्मापासून मुक्त करील. प्रेज गॉड. बघा, या ठिकाणी आपण देवाचं स्तोत्र वाचन केलेलं आहे. या ठिकाणी दिलेलं आहे की हे परमेश्वरा, मी शोकात सागरातून तुझा धावा करीत आहे. शोक सागर म्हणजे जग आहे. आपल्यासाठी सर्व मानवजातीसाठी शोक सागर म्हणजे जग आहे. जगमध्ये शोक सागरामधून मनुष्य देवाला आवाज मारतो आणि परमेश्वर त्याचा आवाज ऐकतो. म्हणून पुढं असं दिलं आहे की आपण, हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात आणशील तर हे प्रभू, तुझ्या पुढे कोण टिकाव धरेल? बघा, परमेश्वराने जर समजा चुका जर लक्षात आणल्या किंवा आपण केलेल्या चुकाबद्दल, पापाबद्दल देवांना आठवण ठेवली तर देवापुढं कोण टिकून राहील किंवा त्याच्यासमोर कोण राहील? याबद्दल हे स्तोत्र आहे. तरी परमेश्वर आपल्याला क्षमा करणार आहे. तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे. बघा, परमेश्वर आपल्याला क्षमा करणार आहे, म्हणून आपण नेहमी परमेश्वराकडे क्षमा मागावी आपल्या प्रार्थनेमध्ये, दररोजच्या जीवनामध्ये. पुढं असे, माझा जीव अपेक्षा करतो आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो. देवाच्या वचनाची आपण आशा धरली आहे की त्याच्यात वचनात लिहिलं आहे की प्रभू येशूच्या नावात आपल्याला तारण आहे. जो कोणी प्रभू येशूचं नाव घेतो त्याचं तारण होतं, असं देवाचं वचन सांगतं. म्हणून देवाच्या वचनाची ही जी आशा आहे, प्रभू येशूवर आपली आशा आहे, तर आपली आशाच आपल्याला तारण मिळवून देते. जसं पुढं दिलं आहे की बघा, हे इस्रायल, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराची ठाई दया आहे. त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे. तो इस्रायलात त्याच्या सर्व धर्मापासून मुक्त करील. म्हणजे प्रभू येशू आपल्या सर्व धर्मापासून आपल्याला मुक्त करून आपलं तारण करण्यासाठी सामर्थ्यवान आहे. सर्वांना जय ख्रिस्त.